पण त्यांचे जे अधिकारी होते तिथे, सुदैवाने तिकडे कुलकर्णी नावाचे अधिकारी होते जे जॉईंट CEO आहेत इलेक्शन कमिशनचे, आणि कलेक्टर साहेब देखील होते. आम्ही त्यांच्यासमोर ह्या सगळ्या बाजू मांडल्या की माझा जर अर्ज तुम्ही नाकारत असाल तर मला अर्ज का नाकारलाय याचं कारण कळलं पाहिजे. हे कारण आता राहिलेत फक्त 5-6 दिवस. तुम्ही देणार कधी, चेक कधी करणार आणि आम्हाला सांगणार कधी. आणि ज्यांचे फॉर्म एक्सेप्ट झालेले आहेत, ज्यांच्या तुम्ही आम्हाला एक्नॉलेजमेंट दिलेले आहेत तपासून, ह्या सगळ्यांना मतदान करायला मिळालं पाहिजे, कारण त्यांचे फॉर्म तुम्ही एक्सेप्ट केलेले आहेत. अशी मागणी आमची त्यांच्यासमोर केलेली आहे. पण मला माहीत नाही की ते काय करतील. पण ठरवून बाद केलेले एवढं नक्की दिसतंय की जी नावं त्यांना माहिती आहेत की शिवसेनेच्या वतीने आलेली आहेत, कारण आमचे कार्यकर्ते 5-5, 10-10 फॉर्म पाठवत होते, ते त्यांनी तशी परमिशन दिली होती, ही सगळी नावं त्यांनी बाद केलेली आहेत. त्याचबरोबर एका घरामध्ये नवरा बायको यांना एकाला मतदान पूर्वेला, एकाला मतदान पश्चिमेला, ज्यांचे ॲड्रेस एकच आहेत, घरामध्ये एकच आहेत, नवरा बायको आहेत, रेकॉर्डवरती आहे, तरी देखील अशा प्रकारचा मोठा घोळ, अशी कित्येक नावं आज आम्ही त्यांना दिली की बांद्र्याच्या माणसाचं नाव हे मुलुंडला आलंय. आता कोण बांद्र्याचा राहणारा माणूस मुलुंडला मतदानाला जाईल? काही लोकांची नावं विक्रोळीमध्ये आली आहेत, काही लोकांची नावं वेगवेगळ्या सेंटरला गेली आहेत, अशी देखील मोठ्या प्रमाणात नावं ही टाकली गेली आहेत. आता ही ठरवून टाकली आहेत का हा प्रोसिजरल लॅप्स आहे, याची चौकशी व्हायला पाहिजे, दोषी लोकांवर कारवाई व्हायला पाहिजे. परंतु निवडणूक यंत्रणेमध्ये काम करणारे आपण बघताय की उत्तर पश्चिममध्ये काय झालं, कोणावरही कारवाई नाही आहे, प्रोसिजरल लॅप्स आहेत. आणि आमचं एकच मागणं इलेक्शन कमिशनकडे आहे की प्रोसिजरल लॅप्स करू नका. तुम्ही ज्यांची ही चुका झालेल्या आहेत, ज्यांनी ही नावं गाळलेली आहेत, आम्हाला कळलं पाहिजे की नावं का गाळली गेली आहेत ती, आणि त्याचं गाळण्याचं कारण आम्हाला कळलं पाहिजे.